हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? सर्वांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल तर ही भाजी गोकुळ अष्टमीच्या दिवशी आवर्जून केली जाते। चवीला उत्तम अशी लागते, कमी साहित्यात तयार होते। तर गोकुळ अष्टमी स्पेशल आपली आजची रेसिपी राहणार आहे। तर बघू शकता ही पानं जी होती ती मी अशी शिजवून घेतलेली आहेत शेवग्याच्या शेंगाची। व्यवस्थित सगळी पानं आपल्याला 1-5 मिनिटं शिजवून घ्यायची। नंतर याच्यामधलं जे काही पाणी आहे ना ते सर्व काढून घ्यायचं। थोडं कडू वगैरे लागण्याची शक्यता असते, त्यासाठी आपल्याला ही शिजवून घ्यायची असते आणि घट्ट एकदम पिळून घ्यायची। त्याच्यामध्ये पाणी अजिबात राहता कामा नये याची काळजी घ्यायची। कढई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी कांदा आणि मिरची टाकून व्यवस्थित असं भाजून घेणार आहे। या भाजीमध्ये फार कमी साहित्य लागतं आणि कमी साहित्यात तयार होणारी पौष्टिक अशी भरपूर गुणधर्म असलेली आयुर्वेदिक अशी ही भाजी गोकुळ अष्टमीच्या दिवशी आवर्जून केली जाते उपवास सोडण्यासाठी। तर बहुउपयोगी आहे ही भाजी, तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जरूर ट्राय करा। आणि ही भाजी सहसा बनवली जात नाही, पण बरेच लोकांना माहिती नाही आहे कदाचित या भाजीबद्दल, म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ करून सर्वांसाठी सांगावं की बाबा कशी बनवतात ही भाजी। आपली साधी सोपी पद्धत आहे, आपल्या घरगुती साहित्यांमध्ये तयार होते, चवीला उत्तम लागते। खरं सांगते मला ही भाजी प्रचंड आवडते, म्हणूनच म्हटलं चला तुमच्या सोबत शेअर करावी। तर कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, कांदा आणि मिरची व्यवस्थित परतवून घ्यायची आणि ही भाजी व्यवस्थित पिळून घ्यायची, एकदम सुट्टी करून घ्यायची। घट्ट पिळलेली असते त्यामुळे ती एकामेकांना चिटकलेली असते, तर त्यासाठी आपल्याला अशी कोरडी करून घ्यायची आहे। याच्यामध्ये जास्त काठ्या असतात ना त्या सगळ्या काढून घ्यायच्या, म्हणजे कवळीच असतात ती, तरी सुद्धा त्याच्या काठ्या सगळ्या काढून घ्यायच्या, नाही तर जेवताना दाताखाली येतात। तर आता मी तर सर्व भाजी अशी टाकून घेते आणि व्यवस्थित अशी परतवून घ्यायची बरं का मंडळी। जास्त वेळ लागत नाही या भाजीला, कमी वेळेत तयार होणारी भाजी आहे। फक्त आपल्याला सुरुवातीला जे काही साफ करताना जो वेळ लागेल बस तेवढाच थोडा जास्त लागतो, कारण पानं व्यवस्थित काढावी लागतात, त्यासाठीचा जो काही वेळ लागतो बस तेवढाच असतो। आता बघा मी तर भाजी ऍड केलेली आहे, आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार। आता याच्यामध्ये आपल्याला ना मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या भाजीमध्ये वापरली जाणारी वस्तू म्हणजे ओलं खोबरं। ओलं खोबऱ्यामुळेच या भाजीला प्रचंड अशी चव येते। ओलं खोबरं नसेल तरी सुद्धा चालेल, पण मी आवर्जून सांगेन की तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर जरूर करा। मी जेव्हाही बनवते भाजी त्या दिवशी मी याच्यामध्ये ओलं खोबरं जरूर वापरते। इथं सेंधव मीठ टाकलेलं आहे, आता तुम्ही कोणतं वापरत असाल ते इथं जरूर टाका। मिक्स करून घ्यायचं, एका साईडला ओलं खोबरं खवून घेतलेलं आहे मी। तर मला तर ही भाजी प्रचंड आवडते, जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं। आता व्यवस्थित परतवून घेतलं, शेवटी याच्यामध्ये आपल्याला आहे ना ओलं खोबरं टाकायचं आणि एक वाफ काढून घ्यायची, बस एवढंच ह्या भाजीची प्रोसिजर। तर आता मी याच्यात ओलं खोबरं टाकून घेतलेलं आहे, बघू शकता किती जबरदस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। खूप सुंदर लागते, भाकरीसोबत चपातीसोबत उत्तमच लागते। जन्माष्टमीच्या दिवशी घरोघरी केली जाणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा। सोबतच ही अतिशय गुणकारी अशी ही भाजी आहे। तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा। अगोदरच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। सर्वांना श्री स्वामी समर्थ, स्वस्त रहा, मस्त रहा।